नमस्कार. मोर नॉलेज या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत TLC आणि DLC. TLC म्हणजेच टोटल ल्युकोसाइट काउंट आणि DLC म्हणजेच डिफरन्शियल ल्युकोसाइट काउंट. TLC टोटल ल्युकोसाइट काउंट. टोटल म्हणजे पूर्ण, ल्युकोसाइट म्हणजेच WBC व्हाईट ब्लड सेल्स म्हणजेच पांढऱ्या रक्तपेशी, काउंट म्हणजे मोजणे, म्हणजेच ब्लडमध्ये पूर्ण व्हाईट ब्लड सेल्सची संख्या किती आहे हे मोजले जाते. DLC डिफरन्शियल ल्युकोसाइट काउंट. डिफरन्शियल म्हणजे वेगवेगळ्या किंवा भिन्नता असलेल्या, ल्युकोसाइट म्हणजे WBC व्हाईट ब्लड सेल्स, काउंट म्हणजे मोजणे, म्हणजेच ब्लडमध्ये वेगवेगळ्या व्हाईट ब्लड सेल्सची संख्या किती आहे हे मोजले जाते. सर्वप्रथम ल्युकोसाइट व्हाईट ब्लड सेल्स पाहूया. व्हाईट ब्लड सेल्सलाच शॉर्टमध्ये WBC म्हणतात. मानवी शरीरात 4.5 ते 5.5 लिटर इतके ब्लड असते, म्हणजेच 4.5 ते 5.5 लिटर इतके ब्लड असते. ब्लडमध्ये रेड ब्लड सेल्स, व्हाईट ब्लड सेल्स आणि प्लेटलेट असतात. ब्लडमध्ये असणाऱ्या व्हाईट ब्लड सेल्स म्हणजेच ल्युकोसाइट या शरीर सुरक्षित ठेवणे आणि शरीरात येणाऱ्या इन्फेक्शनला नष्ट करणे हे कार्य पार पाडतात. WBC आपल्या शरीराला रोगसंसर्गापासून वाचवतात. त्याचप्रमाणे इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग करतात. शरीरावरील आणि शरीरातील जखमांना भरून काढण्यासाठी WBC सेल्स कार्य करतात. ब्लडमध्ये 4000 ते 11000 सेल्स पर क्युबिक मिलीमीटर इतक्या ल्युकोसाइट असतात. ब्लडमध्ये ल्युकोसाइट वाढणे म्हणजे शरीरात आलेल्या इन्फेक्शनपासून प्रोटेक्ट करण्याचे कार्य ल्युकोसाइटचे चालू आहे, म्हणजेच आपली रोगप्रतिकार क्षमता वाढलेली आहे हे डिटेक्ट होते. ल्युकोसाइट काउंट 11000पेक्षा जास्त असेल तर ल्युकोसाइटोसिस म्हणतात आणि ल्युकोसाइट काउंट 4000पेक्षा कमी असेल तर ल्युकोपेनिया असे म्हणतात. TLC आणि DLC यांपैकी आधी DLC बद्दल पूर्ण माहिती पाहूया आणि DLC कसे करतात तेही पाहूया. DLC म्हणजे डिफरन्शियल ल्युकोसाइट काउंट. DLC एकूण 5 प्रकारचे असतात: न्यूट्रोफिल, इओसिनोफिल, बॅसोफिल, मोनोसाइट आणि लिम्फोसाइट. या 5 प्रकारच्या ल्युकोसाइटचे ग्रॅन्युलोसाइट आणि अग्रॅन्युलोसाइट असे 2 प्रकारात वर्गीकरण करण्यात आले. ग्रॅन्युलोसाइटमध्ये न्यूट्रोफिल, इओसिनोफिल, बॅसोफिल यांचा समावेश होतो, तर अग्रॅन्युलोसाइटमध्ये मोनोसाइट आणि लिम्फोसाइट यांचा समावेश होतो. यानंतर पाहूया या 5ही ल्युकोसाइटबद्दल माहिती. न्यूट्रोफिल. न्यूट्रोफिल या ग्रॅन्युलोसाइट असतात. न्यूट्रोफिलला पॉलीमार्फ असेही म्हणतात. न्यूट्रोफिल मल्टीलोब्ड असतात, म्हणजेच 2 ते 4 लोब न्यूक्लियस असतात. या बॅक्टेरिया किंवा व्हायरसला नष्ट करण्यासाठी अँटीबॉडी तयार करतात. न्यूट्रोफिल ब्लडमध्ये 40 ते 60% इतके असतात. इंजुरी झालेल्या भागातील बॅक्टेरियाच्या संक्रमणाला नष्ट करतात. बॅक्टेरियल इन्फेक्शन किंवा गर्भावस्थेच्या शेवटच्या 3 महिन्यामध्ये न्यूट्रोफिल्स वाढतात. न्यूट्रोफिल वाढले तर त्याला न्यूट्रोफिलिया म्हणतात. आपण घेत असलेल्या औषधांचा साईड इफेक्ट होत असेल तर न्यूट्रोफिल कमी होतात. इओसिनोफिल. इओसिनोफिलसुद्धा ग्रॅन्युलोसाइट असतात. इओसिनोफिल बायलोब्ड असतात. या ब्लडमध्ये 1 ते 4% इतके असतात. इओसिनोफिल इम्युन सिस्टीमच्या रिस्पॉन्सला कंट्रोल करतात. ॲलर्जिक रिॲक्शन, अस्थमा, एक्झिमा, IBS, इरिटेबल बाउल सिंड्रोम यामध्ये इओसिनोफिल्स वाढलेले असतात. यालाच इओसिनोफिलिया म्हणतात. तर स्ट्रेसमुळे किंवा खूप दिवसांपासून स्टेरॉइडचे सेवन केल्यामुळेही इओसिनोफिल्स कमी होतात. बॅसोफिल्स. बॅसोफिल्ससुद्धा ग्रॅन्युलोसाइट असतात. बॅसोफिल्स ट्रायलोब्ड किंवा बायलोब्ड असतात. बॅसोफिल 0.5
ते 1% इतक्या प्रमाणात ब्लडमध्ये असतात. बॅसोफिलचे ग्रॅन्युल्स पर्पल कलरचे असतात. ॲलर्जीमुळे होणाऱ्या रिॲक्शनला कंट्रोल करण्याचे कार्य बॅसोफिल करतात. संक्रामक ॲलर्जी, अल्सरेटिव्ह कोलायटिसमध्ये बॅसोफिल वाढतात, यालाच बॅसोफिलिया म्हणतात. हायपरथायरॉइडिझम, स्ट्रेस यामध्ये बॅसोफिल कमी होतात. न्यूट्रोफिल, इओसिनोफिल आणि बॅसोफिल यामध्ये अशा प्रकारचे डॉट डॉट सारखे दिसणारे ग्रॅन्युल्स असतात, त्यामुळे त्यांना ग्रॅन्युलोसाइट म्हणतात. मोनोसाइट या अग्रॅन्युलोसाइट असतात. मोनोसाइट ब्लडमध्ये 2 ते 8% इतक्या प्रमाणात असतात. मोनोसाइट सेल्स न्यूक्लियस कर्व्ह शेपमध्ये असते. मोनोसाइट डॅमेज टिश्यू किंवा सेल्सला रिपेअर करतात. ट्युबरक्युलोसिस, फंगल इन्फेक्शन, रुमेटॉइड आर्थरायटिस यामध्ये मोनोसाइट वाढलेले असतात, याला मोनोसायटोसिस असे म्हणतात. बोन मॅरो डॅमेज होत असेल तर मोनोसाइट लो होतात. लिम्फोसाइट या अग्रॅन्युलोसाइट असतात. लिम्फोसाइट या मोनोसाइटहून आकाराने लहान असतात. या पूर्ण सेलला न्यूक्लियसने कव्हर केलेले असते. लिम्फोसाइट ब्लडमध्ये 20 ते 40% इतके असतात. लिम्फोसाइट बॅक्टेरिया किंवा व्हायरसला नष्ट करण्यासाठी अँटीबॉडी बनवतात. व्हायरस इन्फेक्शन, चिकनपॉक्स, हर्पीस, हेपेटायटिसचे शरीरात इन्फेक्शन असेल तर लिम्फोसाइट वाढलेले असतात, यालाच लिम्फोसायटोसिस म्हणतात. रुमेटॉइड आर्थरायटिस, HIV किंवा ट्युबरक्युलोसिसमध्ये लिम्फोसाइट कमी होतात. टायफॉइडमध्ये WBC ल्युकोसाइट कमी होतात. टायफॉइडमध्ये ल्युकोपेनिया विथ न्यूट्रोपेनिया अँड रिलेटिव्ह लिम्फोसायटोसिस ही लक्षणे आढळून येतात. ल्युकोपेनिया, न्यूट्रोपेनिया म्हणजेच रक्तामध्ये पांढऱ्या पेशीचे प्रमाण, सामान्यतः ग्रॅन्युलोसाइटचे प्रमाण कमी होणे. लिम्फोसिस म्हणजे अग्रॅन्युलोसाइटच्या प्रमाणात वाढ होणे. यानंतर पाहूया डिफरन्शियल ल्युकोसाइट काउंट टेस्ट कशी करतात. त्यासाठी आवश्यक साहित्य: मायक्रोस्कोप, लिशमन स्टेन, स्लाइड, निडल, कॉटन स्वॅब, अल्कोहोलिक स्वॅब, डिस्टिल्ड वॉटर. अल्कोहोलिक स्वॅबने फिंगर स्टराईल करून घ्यावे. स्टराईल केलेल्या फिंगरला प्रिक घेऊन ब्लडचा 1 ड्रॉप स्लाइडवर घ्यावा. घेतलेल्या ब्लड ड्रॉपला स्लाइडवर स्मेअर घ्यायचे आहे. घेतेवेळी 45 डिग्रीच्या अँगलमध्ये दुसऱ्या स्लाइडने स्मेअर करायचे आहे. त्यानंतर ही स्मेअर केलेली स्लाइड ड्राय करावी. स्लाइड ड्राय झाल्यानंतर स्टेनिंग करावी. स्टेनिंगसाठी लिशमन स्टेनचा वापर करावा. लिशमन स्टेनने ही स्लाइड कव्हर करून घ्यायची आहे, म्हणजे स्लाइडवर केलेले ब्लड स्मेअर पूर्ण स्टेनने कव्हर होईल याची दक्षता घ्यावी. लिशमन स्टेनमध्ये मिथिलीन ब्ल्यू आणि इओसिन याचे मिक्सचर असते. 6 मिनिट स्टेनिंग करून ही स्लाइड डिस्टिल्ड वॉटर किंवा टॅप वॉटरने वॉश करावी. स्मेअर केलेला स्लाइडचा जो भाग असतो त्याच्या अपोजिट भाग पुसून घ्यावा. मायक्रोस्कोपवर ऑइल इमर्शन ऑब्जेक्टच्या खाली सेट करून स्लाइडवरील ल्युकोसाइट आयडेंटिफाय करून काउंट कराव्या. न्यूट्रोफिल मायक्रोस्कोपवर पाहिल्यानंतर अशा दिसतात. इओसिनोफिल मायक्रोस्कोपखाली अशा दिसतात. बॅसोफिल अशा दिसतात. मोनोसाइट अशा दिसतात आणि लिम्फोसाइट मायक्रोस्कोपखाली अशा दिसतात. डिफरन्शियल ल्युकोसाइट काउंट अशा पद्धतीने करायचे आहे. यामध्ये कोणत्या ल्युकोसाइट किती दिसतात हे काउंट करायचे आहे. एकूण 100 काउंट होईपर्यंत हे काउंट करत राहायचे आहे. स्लाइडवर मायक्रोस्कोप खाली न्यूट्रोफिल किती दिसल्या, इओसिनोफिल बॅसोफिल किती दिसल्या आणि लिम्फोसाइट मोनोसाइट किती दिसल्या हे वेगवेगळे मेन्शन करावे. यानंतर TLC म्हणजेच टोटल ल्युकोसाइट काउंट पाहूया. या 5 प्रकारच्या ल्युकोसाइटचे एकत्रित काउंट करणे म्हणजेच टोटल ल्युकोसाइट काउंट होय. टोटल ल्युकोसाइट काउंट करण्यासाठी आवश्यक साहित्य: मायक्रोस्कोप, WBC पिपेट, इम्प्रोड न्यूबार चेंबर, कव्हर स्लिप, निडल, अल्कोहोलिक स्वॅब, WBC डायल्युटिंग फ्लूइड आणि डिस्टिल्ड वॉटर. WBC डायल्युटिंग फ्लूइडलाच टर्क्स फ्लूइड असेही म्हणतात. त्यामध्ये डिस्टिल्ड वॉटर असते, ग्लॅसियल ॲसिटिक ॲसिड असते, ज्यामुळे RBC डिस्ट्रॉय होऊन WBC फिक्स होतात. त्याचबरोबर जंक्शन व्हायलेट सोल्युशन असते, यामुळे WBC न्यूक्लियस स्लाइटली स्टेन होतात.
यानंतर पाहूया टोटल ल्युकोसाइट काउंट प्रोसिजर. सर्वप्रथम अल्कोहोलिक स्वॅबने फिंगर स्टराईल करून घ्यावे. निडल किंवा प्रिकरच्या मदतीने फिंगरला प्रिक घ्यावे. त्यानंतर WBC पिपेटने 0.5 मार्कपर्यंत एअर बबल न येऊ देता ब्लड सक करून घ्यावे. पिपेटमध्ये घेतलेले ब्लड क्लॉट होण्याआधी WBC डायल्युटिंग फ्लूइड 11 मार्कपर्यंत सक करून घ्यावे. त्यानंतर या पिपेटमधील हे सॅम्पल व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. WBC पिपेटवर 3 मार्क असतात. पहिला मार्क 0.5, दुसरा मार्क 1 आणि तिसरा मार्क 11 असतो. या पिपेटमध्ये एक व्हाईट ग्लास बीड असतो ज्यामध्ये ब्लड आणि डायल्युटिंग फ्लूइड मिक्स केले जाते. WBC पिपेटमध्ये घेतलेले सॅम्पल मिक्स करून पहिले 2 ते 3 ड्रॉप डिस्कार्ड करावे आणि WBC काउंटिंग चेंबर म्हणजेच न्यूबार चेंबरवर चार्ज करावे. चार्ज केल्यानंतर 2 ते 3 मिनिट सेल्स सेटल होण्यासाठी तसेच ठेवावे. 2 ते 3 मिनिटानंतर स्लाइड मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व करावे. न्यूबार चेंबरवर 2 चेंबर असतात. एका चेंबरमध्ये 9 मोठे स्क्वेअर असतात. त्या प्रत्येक स्क्वेअरची लेंथ 1 mm इतकी असते. यातील 4ही कोपऱ्यातील स्क्वेअरमध्ये WBC काउंट करावे. या स्क्वेअरमध्ये छोटे 16 इक्वल साईजचे स्क्वेअर असतात. 4ही बाजूच्या स्क्वेअरमधील 16 इक्वल साईजचे स्क्वेअर मोजले तर एकूण 64 स्क्वेअर होतात आणि याच स्क्वेअरमध्ये असलेल्या WBC मोजल्या जातात. या WBC ऑइल इमर्शन ऑब्जेक्ट लेन्स खाली ऑब्झर्व करावे. TLC काउंटिंगसाठी हा फॉर्म्युला वापरतात. नंबर ऑफ सेल काउंटेड मल्टिप्लाय डायल्युशन फॅक्टर डिवायडेड बाय नंबर ऑफ एरिया मल्टिप्लाय डेप्थ ऑफ चेंबर. म्हणजेच नंबर ऑफ एरिया काउंटेडसाठी 4 घ्यावे कारण 4 स्क्वेअरमध्ये WBC ल्युकोसाइट काउंट केले आहेत. डायल्युशन फॅक्टरसाठी 20 घ्यावे. डायल्युशन फॅक्टर नेहमी 20च असतो कारण WBC पिपेटमध्ये आपण 0.5 पर्यंत ब्लड घेतले. त्यात 11 मार्कपर्यंत WBC डायल्युटिंग फ्लूइड घेतले. त्यामुळे 11मधून 0.5 मायनस केले तर 10.5 हे उत्तर येईल. म्हणजेच 10.5 हे डायल्युटिंग फ्लूइड आहे. या पिपेटमध्ये एक व्हाईट बीड असतो. तो 1 युनिटच्या समान असतो. त्यामुळे हा 1 युनिट डायल्युटिंग फ्लूइडमधून मायनस करावा. 10.5 मायनस 1 इज इक्वल टू 9.5 येईल. म्हणजेच डायल्युटिंग फ्लूइड 9.5 आहे. मग डायल्युटिंग फ्लूइड आणि ब्लड मिळून 9.5 प्लस 0.5 इज इक्वल टू 10 हे येईल. मग डायल्युशन फॅक्टर काढण्यासाठी 10 डिवायडेड बाय 0.5 इज इक्वल टू 20 येईल. म्हणजे डायल्युटिंग फॅक्टर 20 आहे. म्हणून WBC काउंटिंगमध्ये डायल्युटिंग फॅक्टर नेहमी 20च असतो. डेप्थ ऑफ चेंबर 0.1 असते. हे न्यूबार चेंबरवर सुद्धा मेन्शन केलेले असते. आणि नंबर ऑफ सेल काउंटेड च्या ठिकाणी आपण या मोठ्या 4 स्क्वेअरमध्ये मोजलेल्या WBCचा टोटल आकडा लिहायचा आहे आणि फॉर्म्युलाप्रमाणे हे काउंट काढायचे आहे. हे काउंट काढणे एका एक्झाम्पलद्वारे आपण समजून घेऊ. समजा एका चेंबरमधील या 4 स्क्वेअरमध्ये एकूण 96 इतक्या ल्युकोसाइट दिसल्या. म्हणजेच एका स्क्वेअरमध्ये 19, दुसऱ्या स्क्वेअरमध्ये 29, तिसऱ्या स्क्वेअरमध्ये 28 आणि चौथ्या स्क्वेअरमध्ये 20 अशा प्रकारे एकूण 96 WBC आपण काउंट केल्या. तर या फॉर्म्युल्यामध्ये नंबर ऑफ सेल काउंटेड या ठिकाणी 96 ही संख्या ठेवावी. 96 मल्टिप्लाय 20 इज इक्वल टू 1920 हे आन्सर येईल. त्यानंतर 4 मल्टिप्लाय 0.1 इज इक्वल टू 0.4
हे आन्सर येईल. यानंतर 1920 डिवायडेड बाय 0.4 इज इक्वल टू 4800 म्हणजेच 4800 इतक्या ल्युकोसाईट आपण एका चेंबरमधील 4 स्क्वेअरमध्ये काउंट केल्या. सेम ॲज दुसऱ्या चेंबरमधील 4 स्क्वेअरमध्ये काउंट केलेल्या ल्युकोसाईट फॉर्म्युल्याप्रमाणे कॅल्क्युलेट करायचे आहेत. समजा दुसऱ्या चेंबरमधील 4 स्क्वेअरमध्ये एकूण 102 इतक्या ल्युकोसाईट काउंट केल्या. मग त्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवून 5100 इतक्या ल्युकोसाईट काउंट होतात. यानंतर या दोन्ही चेंबरमधील काउंट केलेल्या ल्युकोसाईटचे कॅल्क्युलेशन केले तर 9900 इतक्या ल्युकोसाईट काउंट होतात. तर हे होते कॅल्क्युलेशन ल्युकोसाईटची आणि ही सर्व माहिती होती ल्युकोसाईटची. आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.